नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणचा एक सोपा, छोटा पण अतिशय महत्त्वाचा टॉपिक व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे ॲड अ क्वेश्चन टॅग. ॲड अ क्वेश्चन टॅग सर्व इत्तेंच्या परीक्षेला असणारा हा टॉपिक आहे बाळांनो. तर चला पाहूया आपण ॲड अ क्वेश्चन टॅग हा वाक्याचा प्रकार कसा सोडवायचा. पहा, दिस स्ट्रक्चर इज यूज्ड फॉर हॅविंग द ॲग्रीमेंट. सहमती विधानावरती किंवा सहमती घेण्यासाठी ही रचना वापरली जाते व्याकरणची. एखादं विधान आहे, एखादं आज्ञार्थी वाक्य आहे, तर त्या स्पीकरनं त्या विधानावरती लिस्नरची सहमती घेण्यासाठी टॅग केला जातो बाळांनो. मोर यूज्ड इन स्पीकिंग दॅन रायटिंग. दिस टाईप इज मोर यूज्ड इन स्पीकिंग. बोलण्यामध्ये जास्त वापरलं जातं आहे दॅन रायटिंग. रायटिंगमध्ये कमी वापर केला जातो याचा. पहा, ह्याच्या स्टेप्स बघू किंवा हा प्रकार कसा सोडवायचा ते बघू. फॉर पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह टॅग इज यूज्ड. म्हणजे वाक्य जर होकारार्थी असेल तर नकारार्थी टॅग आपण करायचा आहे. अँड फॉर निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह टॅग इज यूज्ड. नकारार्थी वाक्य जर असेल तर होकारार्थी टॅग करायचा आहे. म्हणजे दोन भाग आपण पाडूत या प्रकारामध्ये. एक म्हणजे आपल्याला परीक्षेत दिलेलं वाक्य, हा पहिला भाग पाडूत, आणि आपण जो टॅग करणार आहोत स्वल्पविराम नंतर तो दुसरा भाग पाडूत. समजा दिलेलं वाक्य जे आहे ते होकारार्थी असेल, त्यात निगेशन नसेल, नकारार्थी शब्द नसतील, नॉट, नीदर, नॉर, ने, नथिंग असे नकारार्थी शब्द नसतील, तर आपण जो भाग लिहिणार आहोत वाक्याच्या नंतर तो भाग तिथं निगेशन आलं पाहिजे, नकारार्थी शब्द आला पाहिजे. आणि निगेशन जर वाक्यात असेल तर आपण लिहिणार आहोत जो भाग पुढचा स्वल्पविराम नंतर, तिथं नकार येता कामा नये, तिथं होकार यायला पाहिजे. आता स्टेप्स बघू. पहिली स्टेप आहे राईट द गिवन सेंटेन्स ॲज इट इज. फार सोपं आहे, दिलेलं वाक्य आहे तसं लिहून घ्यायचं. दुसरी स्टेप काय करायची आहे, वाक्य लिहिलं की फुलस्टॉप नाही द्यायचा आहे, गिव कॉमा, स्वल्पविराम द्यायचा आहे दुसऱ्या स्टेपला. बघा किती सोपं आहे. प्रथम वाक्य आहे तसं लिहून घ्यायचं, दिलेलं स्वल्पविराम द्यायचा. स्वल्पविराम दिला की काय करायचं, परत वाक्याकडे वळायचं, लिहिलेलं आपण बघून लिहिलेल्या वाक्याकडं. अँड वी हॅव टू फाइंड आउट द हेल्पिंग व्हर्ब फ्रॉम द सेंटेन्स. मग आपल्याला त्यातलं सहाय्यकारी क्रियापद शोधायचं आहे बाळांनो. मॉडल ऑक्झिलरीज किंवा प्रायमरी ऑक्झिलरीज या दोन प्रकारमध्ये सहाय्यकारी क्रियापद असतात, ती शोधायची. टू बीची रूपं, टू हॅवची रूपं किंवा टू डूची रूपं किंवा कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शुड, वुड, कुड, नीड, ऑट टू वगैरे अशी काही सहाय्यकारी क्रियापद असतात. ती सहाय्यकारी क्रियापद आपण शोधायची आहे त्या वाक्यातले. मग शोधून काय करायचं ते, तर शोधून ते सहाय्यकारी क्रियापद लिहायचं बाळा. राईट अँड राईट. बघा, फाइंड आउट द हेल्पिंग व्हर्ब फ्रॉम द सेंटेन्स अँड राईट. सहाय्यकारी क्रियापद शोधून लिहायचं. लिहिल्यानंतर दुसरी स्टेप काय, तर सहाय्यकारी क्रियापद जर असेल तर त्या सहाय्यकारी क्रियापदालाच नॉट लागतं. वाक्य जर नकारार्थी असेल तर तिथं नकार आहे का बघायचं, किंवा नॉट नाही आहे का बघायचं, आहे किंवा नाही. नसेल नॉट तर तुम्ही त्या सहाय्यकारी क्रियापदाला एन टी जोडायचं आहे. फॉर पॉझिटिव्ह सेंटेन्स ॲड एन ॲपॉस्ट्रॉफी टी दॅट इज नॉट टू एच बी. एन ॲपॉस्ट्रॉफी टी हे ॲव्हरेज फॉर्म ऑफ नॉट आहे, ते संक्षिप्त रूप आहे नॉट ह्या शब्दाचं, लक्षात घ्या. एन ॲपॉस्ट्रॉफी टी. उदाहरणार्थ समजा वाक्यात जर इज असेल, इज आहे समजा, ही इज अ स्मार्ट बॉय असं वाक्य आहे, तर त्याच्यात इज आहे का, तर इज लिहायचं तुम्ही. ही इज अ स्मार्ट बॉय हे वाक्य लिहा, स्वल्पविराम द्या, त्यानंतर वळा
तिथं प्रायमरी ऑक्झिलरी इज सापडते, इज लिहा. आता नॉट त्या वाक्यात नाही आहे, ही इज अ स्मार्ट बॉय, नॉट नाही आहे, त्यामुळं इजला एन टी लावायचं, इजंट करायचं, एन अपॉस्ट्रोफी टी, इजंट मीन्स इज नॉट. ठीक आहे, असं ते नॉट तिथं ॲड करायचं. आता बघा होकारार्थी वाक्य असेल तर फॉर निगेटिव्ह सेंटेन्स डू नॉट ॲड एन टी, दॅट इज नॉट टू एच व्ही. सहाय्यकारी क्रियापदाला नॉट किंवा एन टी जोडायचं नाही जर वाक्यच नकारार्थी असेल तर. म्हणजे वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी करा. बघा, वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी करा, आणि वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी. लक्षात घ्या. बघा हां, म्हणजे दोन्हीपैकी एका ठिकाणी नॉट असायला हवं. एकतर दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर इकडं नॉट लिहू नका, दिलेल्या वाक्यात नॉट नसेल तर इकडे लिहा. म्हणजे दोन्हीपैकी एका ठिकाणी नॉट हे असलं पाहिजे. देन राईट प्रोनाउन. मग पुढची स्टेप काय आहे? पुढची स्टेप त्या वाक्याच्या कर्त्यानुसार सर्वनाम तुम्हाला लिहायचं आहे. इफ सब्जेक्ट इज प्रॉपर नाउन देन फाइंड आउट प्रोनाउन फॉर इट. उदाहरणार्थ राम असेल तर ही लिहा, सीता असेल तर शी लिहा. बघा, आणि जर तिथं प्रोनाउन्सच असतील तर बाकी प्रोनाउन लिहा. द ट्री झाड असेल तर इट लिहा, स्टुडंट्स असेल तर दे लिहा, असं. देन राईट प्रोनाउन अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. तर पहा, देन राईट प्रोनाउन अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. कर्त्यानुसार तुम्हाला तिथं सर्वनाम लिहायचं आहे. आणि लास्ट स्टेप आहे ती म्हणजे गिव्ह क्वेश्चन मार्क ॲट द एंड. यू हॅव टू राईट क्वेश्चन मार्क ॲट द एंड. काही वेळेला आपलं प्रश्नचिन्ह द्यायचंच विसरतं. तर सगळं व्यवस्थित बरोबर असतं, पण आपण घाईत असेल तर प्रश्नचिन्ह द्यायचं राहतं. म्हणून ती लास्ट स्टेप, शेवटी प्रश्नचिन्ह द्या. तर पहा, क्वेश्चन मार्क इथं दिलेला आहे पिंकमध्ये. आता पिंक कलर जो आहे तो हायलाईट केलेला आहे. तुम्ही काय काय करायचं आहे लक्षात घ्या. त्यासाठी हायलाईटसाठी तुम्हाला ओळखावं म्हणून इथं पिंक कलर मी गुलाबी कलर बाळानं तिथं दिलेला आहे त्या शब्दाला. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस जर असतील, ऑर्डर किंवा इम्पेरेटिव्ह, फॉर इम्पेरेटिव्ह और ऑर्डर यूज टॅग विल यू ॲज सब्जेक्ट इज इनविजिबल यू. आज्ञार्थी वाक्याचा कर्ता जो आहे तो इनविजिबल असतो, अदृश्य असतो. आज्ञार्थी वाक्य जे आहे ते स्पीकरनं लिस्नरसाठी असतं. स्पीकर स्टँड्स फॉर आय, फर्स्ट पर्सन सिंग्युलर और प्लूरल मे बी, and listeners are you, second person singular or plural. मी आता समजा तुम्हाला म्हटलं स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी आहात, मी म्हटलं फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट बुक और कोर्स बुक असं म्हटलं तर यू हे स्टुडंटसाठी आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुमच्यासाठी आहे, पण तो इनविजिबल आहे. फाइंड आउट मी म्हणतोय डायरेक्ट तुम्हाला. लक्षात घ्या, मग तिथे यू असतं म्हणून आज्ञार्थी वाक्याचा टॅग जो आहे तो विल यू करायचा आहे. लेटनं सुरू होणारे आज्ञार्थी वाक्य लेटच असेल तर आपण उदाहरणात बघू त्याचा टॅग कसा करायचा, तो समानच आहे. बाकी लेटनं सुरू होणारे वाक्य सोडून, लेटसनं सुरू होणारी वाक्य सोडून जर इतर आज्ञार्थी वाक्य असतील तर नेहमी विल यूच टॅग करायचा. त्यामुळे लक्षात ठेवायचं ते आज्ञार्थी वाक्य आणि त्याचा टॅग सोपा आहे. आता आपण टॅग कसा करायचा हे उदाहरणांच्या माध्यमातून समजावून घेऊया. First example, my father was a medical professional. My father was a medical professional. वाक्य आहे तसं लिहिलंय, पण my father was a medical professional. इथं तरी कुणालाच अडचण यायची काही गरज नाही आहे. लक्षात घ्या, फार सोपं आहे. आहे तसं बघून गेले. त्यानंतर स्वल्पविराम दिला. पहिली स्टेप वाक्य आहे तसं लिहिलं, दुसरी स्टेप स्वल्पविराम दिला. मग परत मी वाक्याकडे वळलो. मी लिहिलेला त्यात सहाय्यकारी क्रियापद शोधायला लागलो. मी एचव्ही प्रायमरी ऑक्झिलरीज, मोडल ऑक्झिलरीज खाली दिलेला आहे तक्ता. लक्षात घ्या, त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही. थोडा तक्ता जर लक्षात ठेवला तर पुष्कळ झालं. वॉज हे प्रायमरी ऑक्झिलरी त्याच्यामध्ये आहे, मी वॉज लिहिलं. नॉट तिथं त्या वाक्यात कुठेही नाही आहे, किंवा निदर, नॉर, ने सारखे शब्द किंवा नथिंग, किंवा ते निगेटिव्ह नाही आहे सेंटेन्स. दॅट्स वाय आय ॲडेड एन टी टू एच व्ही. सहाय्यकारी क्रियापदाला मी एन टी लावलं. वॉजंट केलं, वॉज प्लस नॉट वॉजंट केलं मी. आता त्याच्या पुढची स्टेप काय आहे सांगितली की प्रोनाउन
सब्जेक्टनुसार लिहायचं आहे तुम्ही. कर्त्यानुसार वाक्याच्या सर्वनाम लिहायचं आहे. कर्ता माय फादर आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तो लक्षात घ्या. तृतीय पुरुष एकवचनी आहे. त्यासाठी आपण ही हे सर्वनाम वापरायला हवं, म्हणून ते ही हे सर्वनाम तिथे मी वापरले. शेवटी न विसरता प्रश्नचिन्ह बाळांनो दिलेलं आहे. दुसरं वाक्य मी घेतलंय, आय सॉ टुवर्ड्स द रूफ. वाक्य आहे तसं लिहिलं. उत्तरासाठी स्वल्पविराम दिला. त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद शोधायला लागलो मी, तर सॉ त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कुठंच नाही आहे. बघा जरा, प्रायमरी नाही आहे, ऑक्झिलरी किंवा मोडाल ऑक्झिलरी त्याच्यामध्ये सापडत नाही. मग मूळ क्रियापदाकडे मी वळलो. मूळ क्रियापद जे आहे सॉ ते पास्ट टेन्स मध्ये आहे. त्यात बाळांनो डीड आहे. माझा जर टू डूचा टॉपिक जर या ब्लॉगवरचा तुम्ही बघितला, डू डज डीड शॅल डू विल डू, तर तुमच्या लक्षात येईल तिथं काळजीपूर्वक बघितलं की प्रत्येक मूळ क्रियापदामध्ये डू असतं. लक्षात घ्या. डू प्लस गव इज इक्वल टू गव, डज प्लस गव इज इक्वल टू गव्स, डीड प्लस गो इज इक्वल टू वेंट आणि डन प्लस गो इज इक्वल टू गॉन, असं तिथे मी दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक मूळ क्रियापदात डू आहे ते काढायचं आहे आपण. आता बाहेर प्रश्नार्थी रचनेसाठी सुद्धा ते फार महत्वाचं आहे. तर पहा, सॉ मध्ये डीड आहे म्हणून मी डीड काढलं त्यातलं बाहेर. मला पाहिजे आता सहाय्यकारी क्रियापद, तर मग मी मूळ क्रियापदामधला टूडूचं रूप जे आहे ते वापरलं इथं. आणि त्याला मी एन ॲपॉस्ट्रोफी टी लावलं, नॉट, कारण ते होकारार्थी वाक्य आहे. डिडंट प्रोनाउन इज ऑलरेडी देअर, आय, सो आय राईट आय, म्हणून मी आय लिहिलं आणि प्रश्नचिन्ह दिला. डिडंट आय, आय सॉ टुवर्ड्स द रूफ, डिडंट आय. परत पुढचं वाक्य पहा, राजू राईट्स अन एसे आहे तसं वाक्य दिलेलं आहे, स्वल्पविराम दिलेला आहे, राजू राईट्स अन एसे, कॉमा. आता त्याच्यामध्ये सुद्धा मॉडल ऑक्झिलरी किंवा प्रायमरी ऑक्झिलरी नाही आहे. मूळ क्रियापदामधलं डू मी बाहेर काढणार, तर त्याच्यात डज ह्या फॉर्ममध्ये डू आहे. लक्षात घ्या, कारण त्या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे राईटला, कारण राजू हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मग त्याला यस प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला, म्हणजेच ते डज आहे. ही डज, सी डज, इट डज. तसं राजू राईट्स, राजू साठी ही. वाक्य आहे तसं लिहिलं, राजू राईट्स आणि असे. आय गिव्ह कॉमा, मी कॉमा दिला. त्यानंतर डझंट ही, डजला मी एंटी लावलं कारण ते होकारार्थ आहे. आता मी नकारार्थ एक वाक्य केलेलं आहे. पहा, त्याच्या सध्या परिस्थितीमध्ये कोरोनाचं संकट कोल्हापूर जिल्ह्यावर, तर देशभरात कोल्हापूर जिल्हा आता अग्रेसर आहे कोरोनामध्ये. कोरोना इज नॉट डेंजरस. वाक्य आहे तसं लिहिलं, कोरोना इज नॉट डेंजरस, धोकादायक नाही आहे असं म्हणतोय मी. जर काळजी घेतली आपण तर काही करू शकत नाही तो आपल्याला. आय गिव्ह कॉमा, मी मग कॉमा देतो. पहा तिथं पिंकमध्ये हायलाईट केलेलं आहे, जे आपल्याला लिहायचं आहे ते लक्षात घ्या. आपण जी कृती करायची ती पिंकमध्ये हायलाईट केलेलं आहे. परत मी वाक्याकडे वळलो. कोरोना नंतर सब्जेक्ट नंतर मला ऑक्झिलरी सापडले, प्रायमरी ऑक्झिलरी इज मी लिहिलं. मी त्याला एंटी लावलेली नाही कारण ऑलरेडी द सेंटेन्स इज इन निगेशन. वाक्यच नकारार्थी असल्यामुळं मी निगेशन इज देअर, नकार आहेच त्या वाक्यात, नॉट आहे, त्यामुळे मी नॉट लावलेलं नाही. आणि कोरोनासाठी मी इट हे सर्वनाम वापरलं बाळा, कारण तो तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी करता आहे, त्यासाठी इट वापरलं. आता इम्पेरेटिव्ह बघूयात आपण उदाहरण. इम्पेरेटिव्ह बिगिन्स विथ व्हर्ब, मेन व्हर्ब. आज्ञार्थी वाक्य हे मूळ क्रियापदांना सुरू होतात, लक्षात घ्या. फर्स्ट फॉर्म ऑफ मेन व्हर्ब. ओपन युअर बुक्स, ओपन युअर बुक्स हे पहिलं वाक्य आहे. त्यामध्ये वाक्य आहे तसं मी लिहिलं, ओपन युअर बुक्स, कॉमा दिला, विल यू, विल यू हा टॅग केला. त्याच्यात पण करता आहे. आज्ञा अशी आहे, यू ओपन युअर बुक्स, तुम्ही तुमची पुस्तकं उघडा. मराठीमध्ये सांगितलं तर असं म्हणजे तुम्ही तुमची पुस्तकं उघडा चला, तसं. तर त्यात यू हा करता आहे, पण तो इनविजिबल इंग्लिशमध्ये लिहिला जात नाही, लक्षात घ्या. विल यू, कारण अजून ती क्रिया केलेली नाही आहे. करायचं का नाही डिपेंड्स अपॉन द लिसनर, ते ऐकणाऱ्यांच्या वरती अवलंबून आहे ते आज्ञा पाळायची की नाही. दॅट्स वाय विल यू, आणि ते भविष्यकाळामध्ये टॅग जातो. आय एम अ गुड बॉय. आता ॲमचा टॅग नेहमी आरंट करायचा आहे, लक्षात घ्या. ॲमचा टॅग आरंट करायचा. आय एम अ गुड बॉय, आरंट आय, कॉमा देऊन आरंट आय. लेट अस कॉल द टीचर. लेट अस, अस थोडंसं लक्षात घ्या. अस, यूएस, अस हे लेट अस किंवा लेटला जर ॲपॉस्ट्रॉफी देऊन यस जर लिहिलं तर त्याचा अर्थ लेट्स असा पण होतो, लक्षात घ्या. लेट्स म्हणजे लेट अस, ते पण लेटस होता, काळजी घ्यायची थोडीशी, समजून घ्यायला पाहिजे ते.
लेट अस कॉल द टीचर. आता सगळेच ते आज्ञेत आहेत. जो स्पीकर आहे तोही इन्क्लुडेड इन दॅट इम्पेरेटिव्ह सॉरी. तर तोही आहे. दॅट्स वाय शाल वी. कॉमा दिला, वाक्य आहे तसं लिहिलं, कॉमा दिला, शाल वी. आपण तसं करूया असा ते अर्थ होतो. करूया का बघा. आपण बोलूया का शिक्षकांना आपल्या लाईक दॅट. लेट द टीचर बी हिअर. आता ही तर बाकी लेट द टीचर अस नाही आहे बघा. हां, लेटस असेल तर शाल्वीच नेहमी करा. लेटस न सुरू झालं वाक्य तर नेहमी शाल्वी लिहा, बिंदास डोळे झाला शाल्वी. पण लेट नंतर जर मी आलं, लेट नंतर जर इतर जर तिथं असेल प्रोनाउन किंवा सब्जेक्ट तर बाकी तुम्ही विल यू टॅग करायचं आहे. लेट द टीचर बी हिअर. विल यू आपण बोलूया का शिक्षकांना असं. आता पहा परत एकदा, फार सोपा टॉपिक आहे, अतिशय सोपा टॉपिक, पण प्रत्येक परीक्षेला असतोच बाळांना. स्पर्धा परीक्षांना सुद्धा असतो. आहे तसं वाक्य लिहायचं आहे, स्वल्पविराम द्यायचं आहे, HV लिहायचं आहे, त्याला NT लावायचं किंवा नाही हे त्या वाक्याच्या होकारार्थी नकारार्थी वरून ठरवा. आणि मग प्रोनाउन लिहायचं आहे आणि प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. फार सोपा. आता मी तुम्हाला एक चार्ट तयार करून दिलेला आहे. हेल्पिंग व्हर्ब प्लस नॉट प्लस टॅग. टॅगमध्ये काय वापरायचं. जर सहाय्यकारी क्रियापद ॲम असेल त्याला जर नॉट लावलं तर आरंट होतं, लक्षात घ्या. हां, इज असेल त्याला जर नॉट लावलं तर इजंट होतं. आर असेल त्याला नॉट लावलं तर आरंट होतो टॅग. वॉज असेल वाक्यामध्ये त्याला नॉट लावलं तर वॉजंट टॅग होतो. तर ही सगळी लिस्ट इथं दिलेली आहे मी. मॉडल ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरीज ॲज वेल ॲज मॉडल ऑक्झिलरीज. प्रायमरी आणि मॉडल सगळे इथं दिलेले आहेत बाळांनो. ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. आता जर वाक्यात नकार असेल, हे बघा नॉट असेल वाक्यात, नॉटचा कॉलम पहा खाली इथं. नॉट जर वाक्यात असेल तर टॅग इकडचा वापरायचा, लक्षात घ्या. हां, या बाजूचा वापरायचा. आणि नॉट नसेल वाक्यात तर या बाजूचा टॅग वापरायचा. म्हणजे दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत. हां, उजवी बाजू आणि डावी बाजू. नॉटच्या अगोदर आणि नंतर. म्हणजे इजंट जर वाक्यात असेल तर इज वापरा इकडं पहा. जर नकारार्थी वाक्य असेल दिलेलं तर टॅग होकारार्थी करा इकडं. आणि जर इज असेल होकारार्थी वाक्य असेल तर नकारार्थी टॅग करा इजंट. म्हणजे दोन्ही बाजू फार महत्वाच्या आहेत. इकडची बाजू वाक्यात असेल तर इकडची बाजू वापरा, इकडची बाजू असेल तर अगोदरची बाजू वापरा. तर हा तक्ता सगळा बाळांनो तुम्ही काळजीपूर्वक बघा. मी लिंक माझ्या ह्या ब्लॉगची व्हिडिओच्या खाली तिथं देतो, ती क्लिक करा. तुम्ही ब्लॉगला याल, तुम्हाला जी माहिती हवी आहे ती माहिती सगळी त्या ब्लॉगवरची लिहून घ्या तुम्हाला हवी आहे ती. आणि इतर उदाहरणं जी आहेत, सॉल्व मोर एक्झाम्पल्स, अधिक उदाहरणं बाळांनो सोडवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. उदाहरणं जास्त सोडवली तर तुमचा सराव होईल आणि त्यामुळे तुम्ही परफेक्ट व्हाल. स्टे होम, स्टे सेफ. माझा ब्लॉग, माझा व्हिडिओ आता बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचा धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा सर्वांना. थँक्यू व्हेरी मच.